महायुती की महाविकास आघाडी? आमदार देवेंद्र भुयार यांनी भूमिका स्पष्ट करावी। भाजपचे मोर्शी विधानसभेचे अतिरिक्त निवडणूक प्रमुख अमित कुबडे यांचा आमदार भुयार यांना टोला। आमदार भुयार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला भाजपचे अतिरिक्त निवडणूक प्रमुख अमित कुबडे यांचे प्रतिउत्तर। आता वरुड आणि मोर्शी तालुक्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी लावा सोलर सिस्टीम आणि इलेक्ट्रिक बिलापासून व्हा आजच मुक्त। तर मंडळींनो, तुम्ही कसली वाट बघत आहात? आजच कॉल करा शिवानी एंटरप्राइजेसला आणि आपल्या घरी व दुकानात किंवा शेतात बसवा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। संपर्क करा विजय आमले आणि सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323 82 86 06 88 05 03 96 55। नवीन केंद्रीय अर्थसंकल्प देशहिताचे। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमित कुबडे यांचे वक्तव्य। नमस्कार, मी अमित कुबडे, मोर्शी विधानसभा निवडणूक अतिरिक्त निवडणूक प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा। मान्य देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताचा अर्थसंकल्प जो काल सादर केलेला आहे, हा समाजातील सर्व घटकांचा सारासार विचार करून सादर केलेला अर्थसंकल्प असून यामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, व्यापारी या सगळ्यांचा हिताच्या दृष्टीने विचार केलेला असा अर्थसंकल्प काल संसदेत निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे। नुकतंच मी एका वृत्तपत्रात वाचलं की महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ सोडणारा अर्थसंकल्प अशी टिप्पणी त्यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेली आहे। तरी मी आमदार देवेंद्र भुयार यांना सांगू इच्छितो की त्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी। महाविकास आघाडी की महायुती अशी त्यांची आज भूमिका असून ते जे काही बॅनर्स, पोस्टर पूर्ण मतदारसंघात विकास निधीचे लावत आहे, तो सगळा निधी हा भारतीय जनता पार्टीचाच असून आणि भारतीय जनता पार्टीच्याच अर्थमंत्री निर्मला सीतारामनवर त्यांनी जे काही टिप्पणी केलेली आहे अशोभनीय अशी आहे। मी आमदार देवेंद्र भुयार यांना सांगू इच्छितो की देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टिप्पणी करण्याची आपली पातळी नाही आणि जनतेला सांगू इच्छितो की सदर अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांचा सारासार विचार करून तयार केलेला असून यामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, व्यापारी या समाजातील सर्व घटकांचा हिताचा विचार केलेला आहे आणि हे सर्व अर्थसंकल्पीय देशहिताचे आहे।